नितेश भालेराव, जळगाव, महाराष्ट्र न्यूज तर्फे आपलं स्वागत करत आहे। आज आलो आपण एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावामध्ये। कासोदा गावातील ग्रामपंचायत समस्येबद्दल किंवा ग्रामसेवकाबद्दल जे नागरिकांच्या समस्या आहेत, आज आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर। देखो, कासोदी की परिस्थिति ऐसी है कि जो नालियां है गलिया की, वो ठीक से कोरी नहीं जाती। 4 महीने 6 महीने है। रोड की समस्या है। यहाँ ग्राम सदस्य मीटिंग होती है यहाँ, बाकी कासोदी में ग्राम सभा वगैरे कधी झाली नाही का तुमच्या गावामध्ये? नहीं। ग्रामसेवक हजर असतात की नाही ग्रामपंचायत मध्ये? हफ्त्यातून 2-3 दिवस असतात। हप्त्यातून 2-3 दिवस असतात। मग इतर पण गाव असतात ना त्यांच्याकडे। मग तुमच्या समस्या काय नेमक्या ग्रामसेवकाबद्दल किंवा प्रशासनाबद्दल? स्वच्छता अभियान, और जैसा लोग इधर आते काम होता नहीं उनका, रिटर्न जाते। अभी इतने सारे आए काम को, दाखलों को, उसको अभी एक का भी ठिकान नहीं है। कोई किधर है, कोई किधर है। तुमच्या ग्रामसभेबद्दल काय समस्या आहे? सर ऐसा है कि राशन कार्ड नए बनने को किसी किसी को 5-5, 6-6 साल हो गए, है ना। मगर ऐसा होता है कि जो यहाँ के सदस्य है वो लोग ऐसा करते कि अपने अपने रिश्तेदारों के 10-10 कार्ड ले लेते हैं और वो उसको ठहराव में पास करा लेते हैं। आम जनता का कोई काम करता उरता नहीं। मग तुम्ही याबद्दल ग्रामसेवकांकडे तक्रार नोंदवली की नाही? नहीं, आम्ही नोंदवली नाही। का बरं तुम्ही प्रश्न वगैरे काही विचारलाच नाही? ग्राम सेवक को बोले तो वो सदस्य जो है, माजी सदस्य है, वो लोग हाजिर रहते, वो उनका काम करके निकल जाते। कर्मचारी आता, गांव की साफ सफाई करते, वो भी पूरी तरीके से नहीं, वो भी चल के आ जाएगा, फिर दोबारा वो वहाँ पे आते नहीं। और कचरा भी तुम चल के देख लो, गांव में से कचरा उठता। कासोदा या गावामध्ये जे घरकुल यादी आली होती, त्या घरकुल यादीबद्दल किंवा ज्यांचे नाव कट झाले ते स्वतः आपल्यामध्ये हजर आहेत। तर नमस्कार सर, आपलं नाव? जाकीर खान। सर, तुमचं घरकुल यादीमध्ये अगोदर नाव आलं होतं आणि त्यानंतर नाव यांनी कट केलं, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? म्हणजे कशाबद्दल तुमचं नाव कट करण्यात आलं यादी? कोणत्या कारणामुळे कट करण्यात आलं? कारण तर कोणीच सांगत नाही ना। सगळ्या ग्रामसेवकांना तुम्ही याबद्दल काही विचारलं नाही का? सगळं विचारलं गेलंय, कारण कोणी सांगत नाही। ते म्हणता वरतूनच आलेले, वरतूनच कट झालेले, ते म्हणता आम्हाला काही माहित नाही। त्याच्यानंतर परत एक सर्वे झाला आवास प्लस योजना अंतर्गत। तो सर्वे फक्त एक चुप्पात 2-1 वार्डात झालेला आहे, पूर्ण गावात झालेला नाहीये। कोणत्याही प्रकारचा ग्रामसेवक अधिकारी म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा किंवा तुमचे सरपंच साहेब म्हणा, हे तुमच्यापर्यंत आलेच नाही तिथं सर्वे नाही, वगैरे नाही, करायला? नाही, आमच्या आणि वार्डात सर्वे आले न करता यांनी तुमचं नाव यादीतून कट केलेलं आहे। बरोबर। आणि आणि जे आपण कशा प्रकारे यांनी स्वतःची मनमानी करून व दिरंगाई प्रकार करून यांनी नागरिकांचं जे नाव यादीमध्ये आलेलं होतं तर पण यांनी नाव कट केलंय। म्हणजे जागेवरती कोणतीही पाहणी न करता, सरपंचाने म्हणा किंवा ग्रामसेवक अधिकाऱ्याने म्हणा, कोणतीही प्रकारची पाहणी न करता किंवा यांचे जे मत आहे ते न बघता किंवा घरकुलाचं मोजमाप न करता ते घरकुल यादीतून नाव कट करून टाकले। तर अशा प्रकारे ह्या कासोदा गावातील आपल्याला दिरंगाई बघण्यात येत आहे शासनाची। नागरिकांना विचारणा केली ग्रामपंचायतीबद्दल किंवा यांचे जे समस्या आहेत, तर ते ग्रामसेवकांनी व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते। तर कासोदा या गावामध्ये ग्रामसेवकांची तक्रार याबद्दल आपण जाणून घेतली। आणि गावामध्ये जो घनकचरा व्यवस्थापन समिती असते, त्या समितीने पण नोंद घ्यावी याच्याबद्दल। आणि यांची तीच अपेक्षा आहे की गावामध्ये स्वच्छता वगैरे राहावी आणि ग्रामसेवकांनी वेळेवरती हजर राहून यांचे जे राशन कार्ड म्हणा किंवा दाखले म्हणा, इतर गोष्टी ज्या पण आहेत कामकाजामध्ये, ते व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पाडावे एवढी त्यांची इच्छा आहे।